नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आज सांगते मी तुम्हाला काय, यशमुळे मला असं अवतारात यावं लागलंय. आम्ही 9:45 ला उठलो. हा मला बोलतो की 10 वाजता ब्रेकफास्ट बंद होणार आहे, म्हणून आम्ही पळत पळत खाली आलो ब्रेकफास्ट करायला. आणि इथे येऊन समजतं की 11 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट आहे. काय बोलायचं तुला की मी आपले वाचवला थोडा टाइम. मी तुझा चेहरा नाही वाचवू शकलो, टाइम स्वतःचा वाचवला. चेहरा बघ किती सुजलेला आहे. काय फरक पडतोय. आणि हे आवड तू जे बनवते त्याच्यापेक्षा 10 टाइम्स कमी चांगलं आहे. हा, थँक्यू. Thank you. माझी प्लेट का हमेशा एवढी भरलेली असते आणि तुझी नाही? मी नीट माळतो. ही बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना दाखवलेलं आपलं वेट आणि आपण विसरलेलो. सो प्लीज, तुझं किती होतं? 83.7. ब्रेकफास्ट पण केला, आता तर पोटात लंच डिनर सगळं सेम. कारण तू 2 वेळा गेलास ना 40ला. ए चल, मी गेलो नाही टाकून खोटारडी. रात्रापासून तुझं बघ, चल. नाही शहाणे खोटारडे. हा चल. माझं कमी झालं नाही. 1 किलो वाढलं ना. 52.6 होतं, आता 53.3 झालं. ह्याच्याने तुम्हाला काय आलेलं आहे मित्रांनो, कोण जास्त खादाड आहे तुम्हाला काय आलेलं आहे. वजन वाढेपर्यंत खाते, वजन वाढेपर्यंत. आता तुझं पण व्हेरी गुड. एवढं खाल्लंच पाहिजे, शाबाश. आय एम प्राऊड ऑफ यू. पण जे तुला चॅलेंज होतं काल की 2 किलो वाढवायचं, ते तुला जमलेलं नाहीये. आणि 2 किलो न वाढवल्यामुळे तुझं असं वाटतं सकाळ आहे ना तर अंगामध्ये अशी हे ब्लोटिंग आणि सुजन पण असते, म्हणून त्याचा वेट. चले नानाची टांग तुझ्या. काल रात्री केलं पाहिजे होतं, काल रात्री आपण विसरलो. काल रात्री केलेलं. माझं 52.6च होत. जस्ट शट अप. होतं. प्रूफ आहे का या गोष्टीचा? तू बडबड, त्याचा प्रूफ आहे का? हो, मी व्हिडिओ काढले. नाही, मला नाही. आय डोंट बिलीव्ह इट. तू झोपलेला आय डोंट बिलीव्ह इट. बघशील. आय डोंट बिलीव्ह इट. आय डोंट बिलीव्ह बघ इट. ना, समुद्र बघितला ना यार, मस्त वाटत होतं मगाशी. खिडकी उघडायचं ऑप्शन असतं. हा ना यार, ऍक्च्युली. झाल्यानंतर आम्ही थोडंसं स्विमिंगला गेलो. तेव्हा मी काही जास्त शूट केलं नाही आणि आमच्याकडे वेळ कमी होता, म्हणून आम्ही पटकन गेलो. आणि कॅमेराची चार्जिंग पण नव्हती. यस. तर आता माझी बायको कापणार आहे केक तिच्या चॅनलचं. लवकर केक काप. तर आम्ही हा केक ना काल खाल्लाच नाही. हा, विसरून गेलो. हे घे, तू कर. 1 2 3.5 3. टन 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 पिघललाय. टन 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 डिंग 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 डिंग. मला पण वाटतंय व्हेजच असावा. डन टन टिंग टाक डिंग टाक डिंग टिंग टाक डिंग डिंग डिंग. आणि ते 20K लिहिले, त्या 20K ला इग्नोर करा. त्यांना वाटतं आमचे 20K झाले, ते आमचे 20K ची खुशी मनवत आहेत. चीज केक आहे. मी काय चावलंच नाही. मेल्ट झालाय तोंडात. डायरेक्ट गेला, डायरेक्ट घशात. ओ माय गॉड, आता माझी बाळी खायची. दातांना पण लागला नाहीये हा. काय बोलते, घशात टाकला डायरेक्ट. वाव, आय बी मेरी बाळी. वाव. मडके केक. केकला पावच नाही. पण खूप टेस्टी आहे ना. हो, खा. आम्ही कसा वाटला तुला इकडचा स्टे? जबरदस्त. मला पण. सर्वात जास्त मला इकडचा आवडला. आतापर्यंत जेवढ्या हॉटेल्स मध्ये आम्ही राहिलोय ना, मला इकडचं फूड बेस्ट वाटलं आतापर्यंत. म्हणजे सगळीकडे सेम सेम होतं, पण टेस्ट वाईज मला जुहूचं बेटर वाटलं फूड. आणि ऑप्शन्स खूप चांगले होते. म्हणजे असं की एक इंडियन फॅमिली येऊन इथे चांगलं खाऊ शकतो. आम्ही सकाळी हे खाल्लं, तुम्हाला दाखव ना, उपमा, खांडवी वगैरे. खांडवी आणि पांढरा ढोकला. आणि खांडवीचं असं असतं ना की काही ठिकाणी टेस्ट लेस असते, पण ही खूप टेस्ट वाली होती. टेस्ट लेस नव्हती. टेस्ट मला नाही बोलता येत. मी स्विमिंग वगैरे करून माझं असं सगळे फ्रीज झालेली, झोपून गेले. थंडी वाजत होती मला रूम मध्ये, झोपून गेलेली. शाबाश. येस, झाला त्याचा. खातो आणि निघतो पटकन पटकन. आता फुल डे मध्ये आम्हाला खरं तर विवियानाला जायचंय, कारण की आम्ही लास्ट टाइम जे ह्यांनी कपडे घेतलेले मॅक्स मधून, तुम्ही जर तो व्लॉग बघितला असाल, होत नाहीये ह्याच्या पोटाला. खूप पोट वाढलेलं. आणि मी आता ते प्रयत्न करणं सोडून दिले पोट आत घ्यायचं. गेलं उडत पोट आहे तर आहे, काय करू आता, कमी करीन मी. मंडे पासून कमी करू. तर आता आम्ही निघतोय. बाय बाय. फोन मध्ये शूट करत होतो आणि माझ्या फ्रंट कॅमला असं हे लागलेलं. काय म्हणून मी तेच म्हणते, आपण असं का दिसतो. आणि आता बघ लगेच माहितीये मला वाटलंच असणार काय ना काहीतरी त्याच्यावर, पण मी बोला अभि जान दो. ते फ्रंट कॅमवर होतं, पण ते शूट मला वाटतं चांगलंच नाही. शूट पण खराबच होईल ना जेव्हा फ्रंट कॅमेरावर काहीतरी असेल ना. ठीक आहे, जाऊ दे. काय फर्स्ट टाइम आम्ही कुठला तरी एकत्र ठेवलेला केक आम्ही खातोय. पूर्ण नाही खातोय, पण खातोय. नेहमी आम्ही असंच ठेवून जातो.
वी आर बॅक. तर आम्ही डे 2 ला आम्ही हॉटेलमध्ये जास्त काही शूट केलं नाही आणि घरी येऊन पण नाही केलं. घरी येऊन आम्ही रेस्ट केला जरा आणि बिकॉज आम्ही लवकर उठलेलो, स्विमिंग वगैरेला गेलेलो तर घरी येऊन जरा झोपलो आणि मिसळ मागवली. आम्हाला तिखट झणझणीत खायची इच्छा झालेली, सो मिसळ मागवली. आणि काय या बकासुराला खायची एवढी झालेली की खाल्ली आणि दोन्ही पाव संपल्यावर बोलते अरे आपण तर दाखवलंच नाही त्यांना की आपण मिसळ विचार केला आता रेडी होणंच. आता मी जातो. ते पण हिलाच विचारायला H&M नाही, मॉल पकडे जरा निघालेला आपण. चालूय रेडी. नाही का काय आलं नाही सांग का बाकी आहे. नाही का काय झालं. आपण विवियाना का जातोय. माझे कपडे एक्सचेंज करायला. कुठे आहेत ते मला नाही माहित, ते तूच ठेवले जातं. असंच निघालेलं ऍज अ विवियाना की आपलं दुसरं घर आहे. एकतर मला इतकं जीवावर आलंय आज मॉल मध्ये जायला रेडी होऊन. मला असं मी टाइम हवा होता. डोंगर वाढत चाललाय असं कर ना. माउंट एव्हरेस्ट होणार आहे. आणि हा मग आम्ही विचार केला की थोडं गव्हाण आणि मम्मीला पण मिसळ घेऊ. मग तिकडे जाऊन देतो. आणि मम्मीसाठी कपडे कुठे मॉप ऑर्डर केलेला, तो पण घेऊन चाललो. आणि काय घ्यायचंय. आणि अनिता यांनी आम्हाला कराची बिस्किट दिलेले. जर मला माहिती नाही तुम्हाला आवडतात का. डीमार्ट मध्ये मिळतात कराची बिस्किट. म्हणजे मी तरी डीमार्ट मधूनच. पण अनिता ताई नाही, योगेश दादानी आणले हैदराबाद वरनं. ते मग काय शाणी डीमार्ट वरून मिळतात. डीमार्ट अनिता ताई बघताय ना, मी सांगितलं हैदराबाद वरून आणले ना, डीमार्ट करत बसलेली. नाही पण मी तिकडे अखंड 3 बिस्किट दिलेत मला. लागतात. ही बघा शहाणी, हिच्या नादात हिला 1000 वेळा ही येते खाली, तरी हिला माहित नाही ग्राउंड दाबायचं की बेसमेंट दाबायचं. हिच्यामुळे इथे चालत यायला लागतं. डबा माझ्या हातात दिलाय. सगळ्यात सोप्या गोष्टी हातात घेऊन फिरत बसली. हा डबा घेऊन जायचा ना, ग्राउंडच दाबायचं होतं तर. हा बघत का बसले. इकडे येऊन घे. नानाची टांग मॉडेल सारखी चालत येते. चल आता काजू छान वाटत रे. बघ इकडे बघ. ओ माय गॉड. काजळ लावलंच नाही. मला काजळ मिळालं नाही. मी तुला बोलली म्हणून मी लायनर लावलं. मला नाही फरक कळत लायनर आणि काजळ मध्ये. मी थोडी लावतो लहानपणापासून. भरपूर टाइम झाला नाही लावलं ना. थोडंसं कॉमन सेन्स मी बोलली तुला की मला काजळ नाही सापडत. अरे मग सापडू शकत नाही परत. कॉमन सेन्सचा काय प्रश्न आहे. परत सापडणार नाही. हा पड. चला हिच्या नादात परत जिने चढत जायला लागतंय. उतरत सॉरी. बॉय. आता शिवानी एवढा बेकार स्कॅम करते ना भाई, एवढा बेकार स्कॅम. शिवानीने मम्मीच्या हातातून ही पिशवी घेतली की मम्मीच्या गुडबुक्स मध्ये येणार मी की बाबा मम्मीच्या हाताला त्रास नको, पायाला त्रास नको पिशवी घेऊन फिरायला. आणि शाण्याने याच्या हातात देऊन टाकली. हा काय चाललंय काय शाणे, जे तू करतेस ना ते सत्य परिस्थिती सगळ्यांना लोकांना सांगतोय मी. आता बघूया ना, थांबा तुम्हाला. तुझ्या हातात पिशवी का नाही. मम्मीच्या हातातून पिशवी घेतलेलीस ना, हातात पिशवी का नाहीये. तुमच्या हातातून हिने पिशवी घेतलेली ना, मग पिशवी कुठे गेली हिची. हा आमच्या दोघांना देऊन टाकली शाणी. आणि मम्मीचा हात पकडून चालते आता. अगं देवाला घाबर देवाला घाबर. तुम्हाला आम्ही दोघं दिसतोय पण तुम्हाला फक्त आम्हीच दोघं दिसतोय. तुम्हाला ही मागची लाईन नाही दिसत आहे. लाईन कुठे गेली. ही बघा ही लाईन आहे, एवढी मोठी लाईन आहे. आम्हाला माझी बायको इकडे लाईनीत टाकून गेली एकटी सहारा फिरायला गेली. गेटच्या बाहेर पण आम्हाला लबुबू लाईट पण भेटत. दाखव लबुबू लाईट. लबुबू पेक्षाही मला आवडलं. मला आता थांबतोय लाईन. आम्हाला मागून दाखवतो लाईन केवढी. 1 तास वेस्ट केला जारामध्ये. अरे इकडे तू कॅमेरामध्ये बघ ना, लाजते का. आणि कॅमेरामध्ये लोकांशी बोल ना, घाबरतेस का लोकांशी. क्लोजअप नाहीये. मी माझा कॅमेरामॅन मी भाई बरोबर करतो सगळं. लोकांना कळू दे ना कॅमेरामॅन ठेवला एक नवरा म्हणून. हा तो समोर तुमचे व्हिडिओ काढतोय, कळू दे ना लोकांना. 1 तास घालवलास तिकडे, 1 तास आणि काहीच नाही घेतलं. काय घेतलं ना, तेच 1 तास घालवलास. काहीतरी घे असं म्हणतोय. अरे पैसे तुझ्यासाठी नाही खर्च करणार तर कोणासाठी खर्च करणार. चल हा चला जाऊ द्या. आता घेतलंच ना, हे घेतलंच ना. आता हे बेटर आहे. चला आता दुसरं काहीतरी घेऊया. खायला जायचं ना आता. हा आता काय खदडायचं तुला. नायका विसरली. अरे नायका जाऊ शकतो. तू कुठल्या पोरीसोबत फिरायला लागला आजकाल. नायका वेका लगेच तोंडावर येतं. नको ना. ओके चला बाय मित्रांनो. सॉरी हा व्हिडिओ जर तुम्हाला छोटा वाटत असेल तर हा छोटाच आहे, कारण आम्ही घरी आल्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही, कारण की आमच्या एका फ्रेंडच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आली तर आम्ही काही शूट नाही करू शकलो. बट म्हणून हा व्हिडिओ असा शॉर्ट आणि सिम्पल आहे. बट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद.
धन्यवाद. परत पुढच्या शिवानी. व्हिडिओ बघा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.